ठाण्यातील वकिलांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून 2 दिवसाचा बंद पुकारला आहे। सर्व्हिस आहे पण बिझनेस नाही, त्यात बाहेरून आलेल्या शिकाऊ वकिलांच्या नाममात्राच्या संदर्भात आज ठाण्यातील वकिलांनी आजपासून 2 दिवसांचा बंद पुकारला आहे। शिवाय लाल फित्या लावून सरकारचा निषेधही यावेळी व्यक्त करण्यात आला। 2 दिवसांचा बंद हा वकिलांच्या फायद्यासाठी नसून तो देशातील कायद्यासाठी आहे, असे वक्तव्य ठाणे जिल्हा वकील संघटना अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाशराव भोसले यांनी एस9शी बोलताना केले। आज आणि उद्या बार काउन्सिल ऑफ इंडियाने जो कॉल दिलेला आहे की न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहा, न्यायालयीन कामकाजामध्ये सहभागी होऊ नका, असा कॉल दिल्यानंतर आज देशातल्या सर्व वकील संघटनांनी किंवा सर्व वकिलांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाने जो ठराव केलेला आहे त्या ठरावाला 100% प्रतिसाद दिलेला आहे। आपण इथे पाहता की ठाणे जिल्ह्यातील सर्व वकील आज कामकाजापासून अलिप्त राहिलेले आहेत। या जे 6 विधेयकं या संसदेमध्ये जे मांडणार आहेत या अधिवेशनमध्ये, ही 6 विधेयकं वकिलांच्या आणि भारतीय जनतेच्या विरोधात आहेत आणि त्याचा विरोध करण्यासाठी बार काउन्सिल ऑफ इंडियाने ठराव पास केलेला आहे। आपण मूळ जो वकिलीचा जो व्यवसाय आहे याचा मूळ गरजेचा असा अर्थ आहे की वकिलीचा हा पेशा आहे, ही सर्व्हिस आहे, हा काय बिझनेस नाही आहे। परंतु आता फॉरेनच्या एजन्सीजला किंवा परदेशी वकिलांना या ठिकाणी भारतीय न्यायालयामध्ये कामकाज करण्याला परवानगी देऊन त्यांचा उद्देश या प्रोफेशनकडे पाहण्याचा हा व्यापारी दृष्टिकोन आहे। त्यांची सेवावृत्ती नसून या ठिकाणी या प्रोफेशनमधून किंवा वकिली व्यवसायातून जास्तीत जास्त पैसा कमवण्याचा मूळ उद्देश आहे आणि हे वकिलीच्या व्यवसायाला घातक आहे आणि यामुळे या देशातल्या कॉमन मॅनचं किंवा जनतेचं नुकसान होणार आहे। हा जो 2 दिवसांचा कॉल न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा दिलेला आहे, हा केवळ वकिलांचा इंटरेस्टसाठी नाही आहे, तर या भारतातील सर्वसामान्य लिटिगंट्स आहेत, सर्वसामान्य जनता आहे, यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा बार काउन्सिल ऑफ इंडियाने निर्णय घेतलेला आहे आणि केवळ वकिलांना फायदा व्हावा किंवा भारतीय वकिलांना फायदा व्हावा हा याच्यामागचा उद्देश नाही आहे किंवा ही भावना नाही आहे। ते आपल्या भारतीय जनतेला, भारतीय लिटिगंटला चांगल्या प्रकारे सेवा मिळाली। भारतीय लिटिगंटच्याकडे आपला पाहण्याचा उद्देश हा सेवा देण्याचा असतो, सेवा व्यवस्थेचा एक आपला व्यवसाय आहे। या ठिकाणी आपण या व्यवसायाकडे कमर्शियल हेतू मनामध्ये ठेवून पाहत नाही किंवा व्यापारी तत्वावर आपण हा व्यवसाय करीत नाही। तर या दृष्टिकोनातून हा निर्णय जो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जो नवीन विधेयकं येऊ घातलेली आहे त्याला विरोध करण्यासाठी आता 19 मे 2012 रोजी बार काउन्सिल ऑफ इंडियाने हा ठराव पारित केला। त्याच्या प्रती सेंट्रलचे लॉ मिनिस्टर आहेत किंवा सेंट्रल या डिपार्टमेंटचे कन्सर्न जे डिपार्टमेंट आहेत त्यांना ठराव दिलेले आहेत, परंतु या गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे नाईलाज असतं वकिलांना आज आणि उद्या 2 दिवस कामकाजापासून अलिप्त राहणं भाग पडत आहे। याच्यावर जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्याकडून कुठली ठोस कारवाई झाली असती तर वकिलांनी हे टोकाची भूमिका घ्यावीच लागली नसती। याच्यामध्ये काय होणार आहे की हायर एज्युकेशन प्रत्येक फील्डमध्ये, पर्टिक्युलरली आता या लिगल फील्डमधलं जर झालं की LLM असो किंवा रिसर्च फील्डमध्ये असो, याच्यावर जो सिलेबस ठरवण्याच्या किंवा सिलेबस फिक्स करतात त्याच्यावर बार काउन्सिल ऑफ इंडियाचे प्रतिनिधी असतात, सुप्रीम कोर्टचे माजी न्यायाधीश प्रतिनिधी असतात आणि सिनियर मोस्ट म्हणजे राम जेठमलानीसारखे किंवा 4-5 जे वकील आहेत हे ह्या कमिटीवर असतात आणि ते सिलेबस ठरवतात। तर ही कमिटी आता नवीन विधेयकाप्रमाणे स्क्रॅप होणार आहे आणि हा जो सिलेबस आहे किंवा हा जो काही संपूर्ण प्रोग्राम आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये येणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी कुठलाही सिलेबस हायर एज्युकेशनचा आहे त्याच्या संदर्भामध्ये वकिलांच्या संघटनांना जी नॉर्मल संघटना आहेत प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक स्टेटची स्टेट बार काउन्सिल असते आणि या सर्व देशपातळीवर ही वकिलांची एक संघटना आहे, अखिल भारतीय वकील संघटना आहे। ही वकील संघटना त्या ठिकाणी कार्यरत आहे। ह्या सर्व वकील संघटनांना बगल देऊन किंवा त्यांना विचारत न घेता हे संपूर्ण धोरणं ही गव्हर्नमेंट ठरवू पाहत आहे आणि ही संपूर्ण देशाच्या दृष्टीने हानिकारक आहे। म्हणून या ठिकाणी वकिलांनी हा जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा 2 दिवसांचा असहकाराचा एक जो निर्णय घेतलेला आहे तो उचित आहे आणि या ठिकाणी आज देशातल्या संपूर्ण वकिलांनी या ठरावाला 100% पाठिंबा दिलेला आहे। आम्ही या ठिकाणी आज निषेध म्हणून सर्व वकील लाल फिती लावून याचा निषेध करतोय आणि 2 दिवस आम्ही न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणार। सामान्य नागरिकांना फटका असण्याचं कारण नाही, कारण हा 19 मे 2012 रोजी ठराव झालेला आहे। याच्या प्रती सर्व मंत्रालयाला किंवा संसद मंत्रालयाला दिलेल्या आहेत। याची न्यूज मे 2012 मध्ये पेपरमध्ये सर्व पब्लिश झालेली आहे। त्यामुळे लिटिगंट्सला सर्व माहिती होते की बाबा 11 जुलै आणि 12 जुलैला वकिलांचा या ठिकाणी असहकार आहे। त्यामुळे वकिलांपेक्षा पक्षकारही या संदर्भामध्ये
ज्ञात होते त्यांनाही माहिती होते की 11 आणि 12 तारखेला वकिलांचा असा न्यायालयीन कामकाजावर असहकाराचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे लिटिगंटला सुद्धा याची कल्पना अगोदर होती. याच्यामध्ये लिटिगंटला किंवा पक्षकारांना कुठलाही नुकसान होतं किंवा त्यांचं नुकसान व्हावं, त्यांना त्रास सहन करावा लागावा अशी कुठली या ठिकाणी वकिलांची भावना नव्हती. 11th आवरला तर आम्ही अगदी तातडीचा निर्णय घेतला असता व कालच निर्णय घेतला असता 10 तारखेला किंवा उद्यापासून परवा आम्ही 2 दिवस या कामकाजावर बहिष्कार टाकतोय किंवा अलिप्त राहतो, तर त्या ठिकाणी आम्ही समजू शकलो असतो की त्या ठिकाणी लिटिगंटचं नुकसान होणार आहे. परंतु या ठिकाणी 2.5 महिन्यापूर्वी हा बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी ठराव केलेला आहे, ठराव पारित केलेला आहे, त्याला पब्लिसिटी मोठ्या प्रमाणावर दिलेली आहे. त्यामुळं असं मला नाही वाटत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लिटिगंटचं काही नुकसान होणार आहे. आणि शेवटी हा लिटिगंटच्या फायद्याच्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय बार काउन्सिल ऑफ इंडियाने घेतलेला आहे. प्रकाश भोसले, अध्यक्ष ठाणे जिल्हा वकील संघटना.